ऐकलं असेल उमेशजी, खरं तर नारायण राणे यांनी असं उत्तर दिले की तुमच्या भावना दुखावल्यात का आपल्या पुढारीवाल्यांच्या, असा प्रश्न त्यांनी विचारला। पुढे ते असं म्हणाले की उगाच भावनिक बोलू नका, या जिल्ह्यात केलेलं काम आधी बघा, काम केलं आहे केलं नाही तो मुद्दा वेगळा, मात्र भावनिक बोलू नका असं वक्तव्य सत्ताधारी पक्षातला एक खासदार कसं काय करू शकतो जेव्हा विषय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या पुतळ्याचा, उभ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे। बरोबर आहे, आपण म्हणताय ते छत्रपती शिवाजी महाराज हे तुम्हा आम्हा सर्वांचं आराध्य दैवत आहे आणि तो पुतळा कोसळणं ही शर्मेनं मान खाली घालावी अशीच ती बाब आहे आणि म्हणूनच अजितदादांनी या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची जाहीर माफी देखील मागितलेली आहे। याची जबाबदारी ही स्वीकारलीच पाहिजे आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना ह्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेच्या भावना सुद्धा दुखावल्या गेलेल्या आहेत आणि हा विषय निश्चितपणे भावनिकच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं महाराष्ट्रातली जनता ही अत्यंत भावनिक आहे आणि हा संवेदनशील विषय आहे। त्यामुळे अशा विषयावर भाष्य करत असताना खासदार राहिलेल्या, खासदार असलेल्या आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांनी जबाबदारीनं बोलायला पाहिजे होतं। निश्चित त्यांनी कोकणाचा विकास केला असेल, परंतु विकासाचा मुद्दा वेगळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जो तो पुतळा पडलेला आहे तो विषय पूर्णपणे वेगळा आहे आणि यामध्ये निश्चितपणे आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ते मान्य पण केलं पाहिजे। तो त्या ठिकाणच्या यंत्रणेच्या मध्ये निश्चितपणे भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते त्या पुतळ्याचं जे काही कन्स्ट्रक्शन झालं ते अत्यंत तकलादू पद्धतीचं झालं आणि त्याच्यामुळं त्याच्याशी संबंधित असलेले जे कोणी असतील त्या जबाबदार लोकांना कडक अशा पद्धतीचं शासन होण्याची आवश्यकता आहे आणि एखादी गोष्ट ज्यावेळेला अशा पद्धतीची दुर्घटना घडते त्या दुर्घटना घडल्यानंतर सत्ताधारी पक्षानं निश्चितपणे त्याच्या संदर्भातली जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे आणि जबाबदारी स्वीकारून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याच्या संदर्भामधल्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या करता पुढची धोरणं आखली गेली पाहिजे। घटना उमेशजी अगदी स्पष्ट प्रश्न विचारतो तुम्हाला, खरं तर तुम्ही त्याच सत्ताधारी युतीतले एक मित्रपक्ष आहात, तुम्ही मित्रपक्ष म्हणून या वक्तव्याचा निषेध करताय का? स्पष्टपणे उत्तर। निश्चितपणे निषेध करतो आणि केलाच पाहिजे आणि सगळ्यांनीच केला पाहिजे। हा भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांनी पण निषेध केला पाहिजे, ते जरी भारतीय जनता पार्टीचे खासदार असले आणि अजून कोणी ते केसरकरांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निषेध केला पाहिजे। ही कुठली बोलायची पद्धत आहे? हा शुभ संकेत आहे म्हणून सांगतात की पुढे काहीतरी चांगलं घडणार असेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी पुतळा तर उभा राहावाच लागणार आहे, त्या ठिकाणी आणखी भव्य दिव्य उभा राहावा लागणार आहे, परंतु हा शुभ संकेत कसं काय समजता तुम्ही? छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतो हा शुभ संकेत कसा काय असू शकतो? राजकारणात असलो किंवा कुठेही सत्तेमध्ये असलो किंवा सत्तेच्या बाहेर जरी असलो तरी आम्ही या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे पहिल्यांदा नागरिक आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवप्रेमी आम्ही आहोत। हा महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने घडलेला आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य जबाबदार पदावर असलेल्या लोकांनी करणं ही महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालणारी आहे। यांना लाजा वाटलेत अशा पदावर बसायला, पदावर बसताय